नमस्कार. आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 4 डिसेंबर 2025 रोजी आर-आर-बी ग्रुप डीचा जो पेपर झालेला आहे, त्या पेपरमध्ये विचारलेले 25 प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळे प्रश्न फर्स्ट शिफ्टमध्ये विचारलेले आहेत, हे पण लक्षात असू द्या. आणि ॲक्चुअलमध्ये आलेले प्रश्न आहेत. फक्त त्याच्या खालचे जे पर्याय आहेत ना, ते पर्याय मी तयार केलेले आहेत, पण प्रश्न मात्र ॲक्चुअलमध्ये आलेले आहेत. तर व्हिडिओ आणि कालचा 3 डिसेंबरचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या, त्याचाही तुम्हाला फायदा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. संपूर्ण सिलेबस तुमचा यामधनं कव्हर होणार आहे. तर पहिला प्रश्न आहे पहा, पौधे लैंगिक प्रजनन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणत्या महत्त्वाच्या कारणांसाठी करतात? त्याच्यामध्ये जे पौधे लैंगिक प्रजनन हे जे आहे ना, हे आनुवंशिक विविधता प्रदान करण्यासाठी केलं जातं. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणता समुद्री मासा भारतामध्ये आढळतो? मी आधीच सांगतो, पर्याय मी तयार केलेले आहेत, पण प्रश्न मात्र आलेले आहेत. तर याच्यामध्ये ना समुद्री मासा कोणता आहे? तर पापलेट हा जो आहे ना, हा समुद्री मासा आहे. त्याचं पिक्चरसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये हा जो सिल्वर पापलेट आहे, त्याला राज्य माशाचा दर्जासुद्धा दिलेला आहे. हे जे रोहू, कटला आहेत ना, हे गोड्या पाण्यातील मासे आहेत. सिल्वर कार्प हे सुद्धा गोड्या पाण्यातील मासा आहे. त्याच्या पुढे पहा आता, खालीलपैकी कोणता जीव द्विखंडन पद्धतीने प्रजनन करतो? आता प्रजननाच्या ह्या पद्धती आहेत पहा, म्हणजे प्रजनन तुम्ही व्यवस्थित करा. 2 प्रश्न तरी आत्तापर्यंत झालेले आहेत. तर याचं जे उत्तर आहे ना, की कोणता जीव द्विखंडन पद्धतीने प्रजनन करतो, तर त्याचं उत्तर आहे लिस्मेनिया किंवा लेशमेनिया हा जो जीव आहे, हा द्विखंडन पद्धतीने प्रजनन करतो. त्याच्या पुढे पहा आता, ए-टी-पीचे निर्माण प्रामुख्याने कशाद्वारे केले जाते? तर ए-टी-पी जो आहे, ए-टी-पी म्हणजेच काय, ॲडिनो ट्रायफॉस्फेट असं त्याला आपण म्हणतो. तर त्याची निर्मिती ही मायटोकॉन्ड्रिया म्हणजे पेशींचं जे ऊर्जा केंद्र ज्याला आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रिया, त्या ठिकाणी ए-टी-पी साठवला जातो. तर डी हे त्याचं उत्तर आहे, मायटोकॉन्ड्रिया. ए-टी-पीचा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा. जेव्हा हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl आणि सोडियम हायड्रोजन कार्बोनेट त्याचं रेणुसूत्र पण लक्षात ठेवा, NaHCO3. तर यांची अभिक्रिया होते तेव्हा कोणता वायू बाहेर पडतो? तर या ठिकाणी पहा, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सोडियम हायड्रोजन यांची जेव्हा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट यांची जेव्हा अभिक्रिया होते, तेव्हा कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडत असतो. हे त्याचं उत्तर आहे, कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो. प्राण्यांमध्ये अवायुभाव शोषणादरम्यान म्हणजे ॲनएरोबिक म्हणजे त्याला काय म्हणायचं आपल्याला, हवेच्या ॲनएरोबिक रेस्पिरेशन कशाचे उत्सर्जन होते? तर या ठिकाणी पहा, प्राण्यांचं जे अवायवीय म्हणजे वायू उपस्थित नसेल, ऑक्सिजन नसताना जे शोषण होतं, त्याला ॲनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतात. तर त्या ठिकाणी कोणता वायू बाहेर टाकला जातो? तर त्याचं जे उत्तर आहे ना, ते आहे पहा, लॅक्टिक ॲसिड. तुम्हाला याचं उदाहरण देतो मी, की आपल्या पायाला डोळे आल्याचं कधी आपल्याला जाणवतं पहा, खूप काम केलं किंवा खूप चाललात, तर पायांच्या ज्या पायांना डोळे येतात ते का? तर त्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि मग तिथल्या ज्या पेशी असतात त्या ॲनएरोबिक रेस्पिरेशन करतात आणि मग लॅक्टिक ॲसिड त्या ठिकाणी निर्माण होतं आणि मग आपल्याला पायाला डोळे आले असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे, सरीसृपांच्या अंड्यांमध्ये लिंगावर परिणाम करणारी प्रमुख पर्यावरणीय स्थिती कोणती आहे? तर याचं जे उत्तर आहे ना, ते आहे पहा, तापमान. कोणती आहे पर्यावरणीय स्थिती? तापमान हे त्याचं उत्तर आहे. क्रियाशीलता श्रेणीमध्ये तत्वांची मांडणी कशा प्रकारे केलेली असते? तर क्रियाशीलता म्हणजेच रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये तर त्याचं उत्तर आहे पहा, रासायनिक क्रियाशीलतेच्या घटकाप्रमाणे. हे त्याचं उत्तर आहे, केमिस्ट्रीवर आधारित प्रश्न होता. समस्थानिकाचे अंदाजित वजन किती असते? तर समस्थानिके म्हणजे आयसोटोप. तर स्थानिकांचं जे अंदाजित वजन असतं ना, ते 13 AMU एवढं असतं. हे त्याचं उत्तर आहे, 13 AMU. त्याच्यानंतर स्थितीज ऊर्जा कशामध्ये रूपांतरित होते? तर स्थितीज ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी जी आहे ना, ती गतीज ऊर्जेमध्ये रूपांतरित होत असते, ज्याला आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. हे त्याचं उत्तर आहे, गतीज ऊर्जा. 18वा प्रश्न पाहता,
जेव्हा बल स्थिर ठेवले जाते आणि क्षेत्रफळ कमी केले जाते तेव्हा दाबावर काय परिणाम होतो. म्हणजे दाबावर विचारलेला प्रश्न आहे पहा. तर जेव्हा बल स्थिर ठेवले जाते आणि क्षेत्रफळ कमी केले जाते तेव्हा दाबावर काय परिणाम होतो, तर दाब वाढतो. हे त्याचं उत्तर आहे, दाब वाढतो. खालीलपैकी कोणते असंतृप्त म्हणजे सॅच्युरेटेड संयुग आहे. त्याच्यामध्ये असंतृप्त जे संयुग आहे ना ते आहे पहा प्रोपीन. हे त्याचं उत्तर आहे, प्रोपीन. कोणत्याही अणूची परमाणु संख्या कशाच्या बरोबर असते. म्हणजे परमाणु संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर. तर कोणत्याही अणूचा जो ॲटॉमिक नंबर असतो म्हणजे ज्याला आपण अणु अंक म्हणतो, तर कशाबरोबर असतो, तर तो केंद्रात असलेल्या केंद्रात उपस्थित प्रोटॉनची संख्या म्हणजेच त्याचा ॲटॉमिक नंबर किंवा अणु अंक असतो. निर्देशांक परिपाटीमध्ये म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम सर्व अंतरे कोणत्या बिंदूतून मोजली जातात. तर निर्देशांक परिपाटीमध्ये सर्व अंतरे ही ध्रुव किंवा प्रकाशित केंद्र यामध्ये मोजली जातात. हे त्याचं उत्तर आहे. संयोजी ऊतकांमध्ये म्हणजे ऊती म्हणूयात आपण, ऊतींमध्ये पेशींची रचना कशी असते. तर संयोजी ऊतींमध्ये ज्याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो, म्हणजे संयोजी ऊतीमध्ये पेशींची रचना ही कशी असते माहीत आहे का. तर त्याचं उत्तर आहे एकमेकांपासून खूप दूर स्थित ढिली. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 16 नंबरचा प्रश्न आहे पहा, चालू घडामोडीवर आधारित आहे. वर्ल्ड हंगर इंडेक्स 2025 म्हणजे जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा होता. त्याच्यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे ना तो 102वा होता. जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, 102वा आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स संयुक्तपणे कोणत्या संस्थांद्वारे प्रकाशित केला जातो. म्हणजे भूक निर्देशांक जो आहे तो कोणत्या संस्थांद्वारे प्रकाशित केला जातो. तर त्याचं उत्तर आहे पहा कर्सन वर्ल्ड वाईड आणि बेल शुंगर हिल्फे या संस्थांद्वारे तो प्रकाशित केला जातो. संरक्षण मंत्रालयाने कोणत्या वर्षाला सुधार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे, इयर ऑफ रिफॉर्म्स. तर याच्यामध्ये संयुक्त संरक्षण मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनं 2025 या वर्षाला इयर ऑफ रिफॉर्म्स म्हणजे सुधार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. मार्च 2025 मध्ये भारताने सुरू केलेला ऑपरेशन ब्रह्मा कोणत्या घटनेला प्रतिसाद म्हणून होता. म्हणजे जे ऑपरेशन ब्रह्मा आहे हे कशासाठी सुरू केलं होतं. तर हे कशासाठी सुरू केलं होतं माहीत आहे का. त्याचं उत्तर आहे पहा, म्यानमार या देशामध्ये जो भूकंप झाला होता तर त्यांना ती मदत करण्यासाठी ते ऑपरेशन सुरू केलेलं. हे त्याचं उत्तर आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये आयोजित C40 वर्ल्ड मेयर समिट कोणत्या शहरात पार पडले. तर नोव्हेंबर 2025 मध्ये आयोजित C40 वर्ल्ड मेयर समिट हे ब्राझीलमधील रिओ डी जेनेरिओ या शहरामध्ये पार पडले. आता रिओ डी जेनेरिओ ही ब्राझीलची राजधानी आहे बरं का. त्याच्यानंतरचं आहे रायझिन नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिट 2025 दरम्यान नॉर्थ ईस्ट गेम्स 2025च्या आयोजनाची घोषणा कोणी केली. तर याची जी घोषणा आहे ना ती केलेली आहे पहा युवा मामले व खेळ मंत्रालय भारत सरकार. म्हणजे भारताचं जे आपलं खेळ मंत्रालय आहे भारत सरकारचं त्यांनी केलेली आहे. हे त्याचं उत्तर आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल किंवा पिस्तूल 2025चे आयोजन कुठे करण्यात आले. तर याचं जे आयोजन आहे ना ते इजिप्त या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. इजिप्त देशाची जी राजधानी आहे कैरो त्या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मिस्र म्हणजेच इजिप्त, कैरो शहरामध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. फॉक्सट्रॉन कंपनी भारतात किती मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. तर ही जी फॉक्सट्रॉन कंपनी आहे ना ही भारतामध्ये 8.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. हे त्याचं उत्तर आहे, 8.5 बिलियन डॉलर. त्याच्यानंतर SC/ST सुधारणा बिल 2025 खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर SC/ST सुधारणा बिल 2022 हे दिलेल्या पर्यायानुसार तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. त्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेश आणि कर्नाटकनं सुद्धा SC/ST सुधारणा बिल संमत केलेलं आहे, पण दिलेल्या पर्यायानुसार तामिळनाडू. भारतीय UPIला जागतिक स्तरावर सुरू करण्याचा निर्णय अलीकडेच कोणत्या संस्थेने घेतला आहे. तर भारतीय UPIला जागतिक स्तरावर सुरू करण्याचा जो निर्णय आहे ना तो अलीकडेच कोणी घेतलेला आहे. तर तो NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड यांनी घेतलेला आहे. हे त्याचं उत्तर आहे.
जर तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.